नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा वॉर्डबॉय बनून संजयला मारण्यासाठी निघालेला असतो आणि तो अगदी एखाद्या वॉर्डबॉयसाठी सारखी स्वतःची तयारी करतो आणि त्याचाच वेश करून तो आता स्वतःच्या चेहऱ्याला म्हणजेच अगदी पांढऱ्या कलरची दाढी लावून घेतो आणि नंतर स्वतःचा चेहरा बघून पुन्हा स्वतःला एक भिंगाचा चष्मा लावून घेतो आणि तो लावून तो स्वतःला मोबाईलमध्ये बघतो आणि तो बघितल्यानंतर त्याला जाणवतं की चला वा अगदी बरोबर परफेक्ट आता ना मला कोणी ओळखूच शकणार नाही असं म्हणून स्वतःच्या चेहऱ्याला तो मास्क लावून घेतो आणि नंतर मग तसं वेशभूषा म्हणजेच पूर्ण वॉर्डबॉयची करून तो संजयला मारण्यासाठी निघालेला असतो आणि नंतर विचार करतो की चला आता काहीतरी केलं पाहिजे म्हणजे माझी बावळट बायको कधीतरी कामाला आली पाहिजे ना. म्हणजेच तो हे सगळं अंजलीला बोलत असतो. अंजलीसारखं तो लंगडत लंगडत चालत असतो आणि मुद्दामच हे सगळं करत असतो. ईश्वरी आता बाबांकडे दरवाजातून बघतच असते. तेवढ्यात राकेश तिथे येतो आणि ही कुठेतरी बाजूला गेली पाहिजे असा विचार मनात येत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही वाकून बघत असते की बाबांचं काय चालू आहे. राकेश मात्र घाबरतो आणि तिथेच उभा असतो. आता त्याची नजर बाजूला असलेल्या सुप्रियावर पडते. ती पण तशीच उदास रडत बाजूला बसलेली असते आणि कोणीही ओळखू नये याचं अगदी परफेक्ट प्लॅनिंग त्याने केलेलं असतं आणि चेहऱ्यावर मास्क वगैरे सगळं काही लावून तो आता तिथे बाजूलाच असतो. त्यानंतर मग सिस्टर ही त्यांना बघत असते आणि ईश्वरी ही सिस्टर बाहेर आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की काय झाले बाबांना, ते ठीक तर आहेत ना. परंतु तरीही सिस्टर तिला काहीच बोलत नाही आणि ईश्वरी आता आईला बघते तर आई खूप रडायला लागलेली असते कारण अजूनही काहीही संजय रिस्पॉन्स देत नसतो म्हणून तिला वाईट वाटत असतं. आता सिस्टर निघून गेल्यानंतर ईश्वरीची आई रडल्यामुळे ईश्वरी सुप्रियाला समजावण्यासाठी म्हणून येते आणि म्हणते की आई प्लीज रडू नकोस, नकोस ना काळजी करूस असं म्हणून ती तिला शांत करत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी तिच्याजवळ येते आणि तिच्या गालावर हात ठेवून तिला शांत करत असते आणि म्हणते आई नको घाबरूस, बाबांना काही होणार नाही, ते ठीक होतील गं असं म्हणून ती तिला धीर देत असते. त्यानंतर राकेश हा त्या दोघींकडे लक्ष देतो. तेवढ्यातच त्या दोघी बाजूला झाल्यामुळे राकेशला एक चांगली संधी मिळालेली असते रूममध्ये शिरण्याची. तेव्हा तो वाकून बघतो तर आतमध्ये संजय असतो आणि वॉर्डबॉयच्या वेशात राकेश पटकन तिथे शिरतो. त्याला कोणीही ओळखू शकत नसतं. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी आपल्या आईला शांत करत आई रडू नकोस प्लीज शांत हो, बाबा बरे होतील असा दिलासा देत असते. संजय रूममध्ये येतो आणि स्वतःचा गॉगल म्हणजे जो भिंगाचा चष्मा तो काढतो आणि संजयकडे बघत असतो आणि म्हणतो की सासरे बुवा काय करता हे तुम्ही, नाही म्हणजे तुमचा इतका मोठा अपघात घडवून आणला तरीही तुम्ही गेलात कसे नाही. म्हणूनच आता स्पेशल तुम्हाला घालवण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. काय ना तुमच्यासारखा चांगला माणूस हा इथे राहणं बरोबर नाही आहे ना. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला स्वर्गातच जागा आहे ना. म्हणूनच मग तुम्हाला आता इथे संपवायला आलो आहे मी. काही झालं तरीही सासरे बुवा तुम्हाला जावं आता लागणारच. काय करू बरं, कसं पाठवू तुम्हाला. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत तो अर्णव अडकणार नाही आणि तो अडकणार नाही तर आमचं लग्न होणार नाही ना. म्हणजेच तुमच्या लेकीचं आणि माझं. आणि त्याच्यासाठी लेकीच्या सुखी संसारासाठी तुम्हाला या जगाचा निरोप घ्यावाच लागणार सासरे बुवा. काय करणार, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आता कसा जीव घेऊ बरं तुमचा, काय करू, तुमचा गळा दाबून मारू. नको नको, गळा नको दाबायला. नंतर तो म्हणतो की बरं मग काय करू आता, मग म्हणजे तुमच्या पोटात चाकू खुपसू. नको नाही नाही, त्याचं काय आहे ना, मला रक्त आवडत नाही. मग काय करूया बरं, कसं मारूया तुम्हाला. त्याचं लक्ष तिथे मॉनिटरवर जातं. मग तो म्हणतो की काय करू, मशीन बंद करू का तुमचं, म्हणजे एकदमच तुम्ही जाल. नंतर म्हणतो की नको, मशीन पण नको. आणि त्याचं लक्ष हे आता ऑक्सिजनचा जो पॅनल असतो, पाईप असतो त्याच्याकडे जातं आणि ते ऑक्सिजनचं कॉक आता त्याच्याकडे नजर गेल्यानंतर तो म्हणतो की चला एक काम करूया, तुम्हाला अगदी ना सहजच मृत्यू देऊया. हा जर ऑक्सिजनचा पाईप आहे मी बंद केला तर मात्र सगळं कायमच बंद होऊन जाईल ना. चला आता आपण तसंच करूया, ऑक्सिजनचा हा कॉक बंदच करूया असं म्हणून तो ऑक्सिजनचा तो कॉक बंद करून टाकतो आणि संजयला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आता राकेश म्हणतो की चला आता थोड्याच वेळात तुमचा राम नाम सत्य, तो कॉकही बंद करून टाकतो आणि म्हणतो की सासरे बुवा माफ करा बरं का, परंतु काय करणार, तुमच्या लेकीच्या आणि माझ्या संसारासाठी तुम्हाला मरावंच लागणार होतं. म्हणूनच तर हे सगळं प्लॅनिंग केलं मी. पण पहिल्या झटक्यात काही मेला नाहीत, मग आता काय हा दुसरा झटका.
असं म्हणून आता राकेश हा त्याला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी करतो आणि म्हणतो की बरं का सासरे बुवा, तुम्ही स्वर्गातच जाणार आहात, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत बरं का. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की आता मी तुम्हाला संपवले, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास आता होणार नाही. हे सगळं जे खापर आहे ते अर्णववर फुटलं पाहिजे, यासाठीच खरं तर सगळं चालू आहे. बरं ठीक आहे, आता काय आमचं लग्न लवकरात लवकर होईलच म्हणा, तुम्ही गेल्यानंतर मग त्या घरासाठी मीच आहे. बरं चला, तुम्हाला शेवटचा निरोप. आणि तुम्ही जगाचा निरोप घेताय तर अगदी सुखाचा होऊ देत हा तुमचा शेवटचा प्रवास, अशी शुभेच्छा देतो. असं म्हणून आता तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, आता काय तुम्ही आमच्या लग्नामध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी नसाल, त्यामुळे आताच तुमच्या पाया पडून घेतो. असं म्हणून तो संजयच्या पाया पडतो. आशीर्वाद द्या सासरे बुवा, असं म्हणत हॅपी जर्नी असं बोलून बाहेर आता निर्दयीपणे अगदी निघून जातो. कसाचाही विचार त्याच्या डोक्यामध्ये नसतो. नंतर ईश्वरी आता आईला सावरतच असते. संजयला त्रास व्हायला सुरुवात होते. जाता जाता पुन्हा राकेश त्याच्याकडे मागे वळून बघतो आणि बाहेर येतो. तर समोर बाहेर संजयला म्हणजे असं मारल्यानंतर बाहेर आल्यावर राकेश हा बघतो तर समोर ईश्वरी आणि सुप्रिया दोघीजणी तशाच रडत असतात. त्या दोघांनाही तो आता टाटा असं हळूच बोलतो आणि तिथून निघून जातो. आणि ईश्वरीला आता आई म्हणते की इशू काय होणार आहे गं बाबांचं. ती म्हणते की नाही होतील बाबा बरे. तेवढ्यातच सिस्टर आतमध्ये येते आणि बघते तर संजयला श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरू झालेलं असतं. आणि म्हणूनच सिस्टर घाबरते आणि म्हणते की यांना असं का होतं अचानक, यांना कसला असा त्रास होतोय. असं म्हणून आता ती धावत धावतच बाहेर पळते आणि डॉक्टर डॉक्टर असं बोंबलतच बाहेर पडते. तेव्हा दोघीजणी घाबरून येतात की म्हणतात की काय झालं आहे. ईश्वरी आईला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की थांब, डॉक्टर येतील, बघतील ते काय झालं आहे ते. त्यावेळेला आता डॉक्टरांना नर्स बोलवायला घेऊन जाते. तेव्हा डॉक्टर आणि नर्स आतमध्ये जातात. इशूही त्यांच्या मागे मागे आतमध्ये निघून जाते. आणि सुप्रिया म्हणते की इशू बघ ना प्लीज काय झालं आहे. आता डॉक्टर हे संजयला बघायला लागतात. त्यांचं म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया अगदी मंदावलेली असते. तेवढ्यातच ईश्वरीला बाजूला पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणतात की एक मिनिट मिस, तुम्ही इथे काय करताय. प्लीज तुम्हाला इथे आतमध्ये यायला परवानगी नाही आहे, तुम्ही प्लीज जाऊन जरा बाहेर थांबा प्लीज. असं म्हणून तो ईश्वरीला जायला सांगतो. आणि ईश्वरी म्हणते की डॉक्टर माझे बाबा. ते म्हणतात की मी बघतच आहे पण तुम्ही प्लीज बाहेर जा. तेव्हा मग ईश्वरी आता बाहेर निघून जाते. त्यानंतर मग ईश्वरी बाहेर आल्यानंतर सुप्रिया विचारते की काय गं काय झालं बाबांना. तेव्हा ती म्हणते की अगं बाबांची तब्येत बिघडत चालली आई, असं म्हणून ती खूप रडत असते. त्यावेळेला आता डॉक्टर हे बघतात तर समोर आजूबाजूला चेक केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात येतं की जो ऑक्सिजनचा जो कॉक आहे तो कोणीतरी बंद केला आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की एक मिनिट, हा ऑक्सिजनचा कॉक कोणी बंद केला. तेव्हा सिस्टर म्हणते की काहीच माहिती नाही सर, हा कॉक तर चालूच होता मगाशी मी जेव्हा जात होते. तेव्हा मग ते म्हणतात की नाही, हा कॉक कोणीतरी बंद केलेला आहे. आणि डॉक्टरांना आता टेन्शन येऊ लागतं. आणि डॉक्टर बघतात तर ऑक्सिजन सप्लाय चालू केल्यानंतर पुन्हा एकदा संजयला थोडं थोडं बरं वाटायला लागलेलं असतं. आणि डॉक्टर तिकडून जरा थोडा वेळ तरी हलत नाहीत. जेव्हा ऑक्सिजनचं व्यवस्थित झाल्यानंतर नॉर्मल होतं त्याच वेळेला मग डॉक्टर तिकडून आता हलतात. आणि नंतर मग इथे आता संजय नॉर्मल झालेला असतो. तेव्हा सिस्टर आता विचार करते की कोणी हा ऑक्सिजनचा कॉक बंद केला असेल. तिलाही आता त्याबद्दल जरा शंका यायला सुरुवात झालेली असते. आता डॉक्टरांना बाहेर आल्यावर इशू विचारते की काय झालं होतं बाबांना, ते ठीक तर आहेत ना. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की हो नका काळजी करू, ठीक आहेत ते. आणि त्याचं काय आहे ना की त्यांचं जराशं श्वास घेण्याची प्रक्रिया थोडी लेवल कमी झालेली, परंतु आता पुन्हा त्यांनी व्यवस्थित श्वास घ्यायला सुरुवात केली. डोंट वरी. असं म्हणून आता ईश्वरीला ते बोलून तिथून निघून जातात. आणि ईश्वरीच्या आणि सुप्रियाचा थोडा जीवात जीव येतो की डॉक्टर आता ठीकच आहे असं म्हणतात. आणि ते नंतर डॉक्टर म्हणतात की त्यांची आता लाईन ऑफ ट्रीटमेंट आम्ही जरा चेंज करत आहोत, असं ते म्हणतात. नंतर आता इथे ईश्वरी ही बाबांकडे बघतच राहिलेली असते, कारण तिला या सगळ्यामुळे खूप धक्का बसलेला असतो. तर संजय ठीक आहे हे पाहून तिला बरं वाटतं. आता इथे अर्णव हा राकेशच्या रूममध्ये येतो, म्हणजेच तिथे राकेश नसतोच. अंजली शरा अगदी शांत बसलेली असते, तिच्या चेहऱ्यावर जराशी काळजी असते. तेव्हा मग अर्णव विचारतो की ताई काय झालं, तू अशी चेहरा पाडून का बसली आहेस बरं. तेव्हा ती म्हणते की चिंटू मला ना हे सगळं योग्य वाटत नाही आहे रे, म्हणजे ना या सगळ्यामुळे ना मला खरंच खूप त्रास होतो आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की ताई म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेस तू, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की नाही रे चिंटू, या सगळ्याचा ना मला खरंच खूप त्रास होतो आहे, म्हणजे जे काही घडतं आहे ना त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी किती काळजी करत बसावी लागते. अरे आता माझे रिपोर्ट्स पण सगळे नॉर्मल आले, सगळं काही व्यवस्थित आहे, मग तरीही माझं असं का घडतं आहे. म्हणजे मला कधी चक्करच येत असते किंवा मला अचानक कसं तरी असं
अशक्तपणा वाटत असतो. तेव्हा तो म्हणतो की ताई, मला सांग, तू तुझे औषध गोळ्या वेळेवर घेतेस ना? कशा बाबतीतही काळजी सोडत नाही आहेस ना? तेव्हा ती म्हणते की नाही, अरे चिंटू, मी असं काहीच नाही करत आहे. सगळं वेळेवर घेते, सगळं व्यवस्थित होते, परंतु मला समजत नाही आहे असं का होतंय? कशामुळे होतंय? खरं तर असं व्हायला नको ना? त्यावर मग अर्णव म्हणतो की हो, खरं तर असं नको व्हायला, परंतु तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. तू उगीचच या सगळ्याचा विचार करत बसू नकोस आणि तू असा चेहरा पाडू नकोस, कळलं? आम्हाला काहीच वाटत नाही आहे तुझी काळजी करायला. तर तुला ना मी आता एक गोष्ट सांगतो, जे तू मला लहानपणी सांगायचीस ना तेच. तेव्हा मग ती म्हणते की कोणती गोष्ट? तेव्हा तो सांगतो की ताई, तुला आठवतंय, एकदा मी लहानपणी फुटबॉल खेळत असताना पडलो होतो आणि खूप घाबरलो होतो आणि खूप रडत देखील होतो. तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस? तेव्हा मग ती म्हणते की काय म्हणाली होती मी चिंटू? तर तो म्हणतो की एक काम करूया, आपण ना तुला किती लागलंय ना ते तुझ्या मनाला विचारूया. मग तुझं मनच उत्तर देईल की तुला किती लागलंय आणि तू का रडतोयस? तेव्हा मग ती म्हणते की हो, आणि माझा वेडूभाऊ काय करत होता? तर तो हे लागलंय म्हणून सगळीकडे मन शोधत होता, बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो ना, सगळीकडे अगदी मन शोधत होतो गं, आणि मन शोधता शोधता मला लागलेलं दुःख हे कधी संपून गेलं, म्हणजेच मला दुखायचंच थांबलंय, कधीच मला कळलं नाही. वेडू कुठचा, असं म्हणून आता ती त्याला शांत करते आणि नंतर तो म्हणतो की बघ, आता हसलीस ना, लहानपणी असंच मला करायचीस ना, आता तेच मी तुला बोललो. असं म्हणून आता बहीण भाऊ एकमेकांना अगदी खूप गोडपणे समजावून सांगत असतात. तेवढ्यातच आकाश हा अर्णवच्या रूममध्ये जाऊन त्याला शोधतो. अर्णव तिथे नसतो. मग तो म्हणतो की शिट, कुठे गेलाय ब्रो? तेव्हा तो पुन्हा कॉल लावतो आणि मग आकाशचा फोन आलाय म्हणून अर्णव त्याचा फोन घेतो आणि म्हणतो की येस आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की अरे दादा, आहेस कुठे तू? तुझ्या खोलीत शोधतोय मी तुला, तुला कधीपासून कॉल करतोय. यू डिडंट एव्हन कॉल मी. तेव्हा मग तो म्हणतो की अरे, मी कॉल केला होता, परंतु तुझा फोन लागत नव्हता. मग तो म्हणतो की अरे दादा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय झालं आहे काय? तेव्हा आता अर्णवला तो सांगतो की अरे दादा, ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि लिंक रोडवर त्यांना एका गाडीने अगदी जोरात उडवलं आहे. खूप मोठं रक्त गेलं आहे आणि त्याशिवाय त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं आहे. ते एकदम क्रिटिकल अवस्थेत आहेत. हे ऐकल्यावर अर्णवला धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की अरे, काय बोलतोस काय तू हे? ईश्वरीचा बाबाचा ॲक्सिडेंट? तेव्हा आता हे सगळं अर्णवचं बोलणं वल्लरीने ऐकलेलं असतं आणि ती सगळीकडे अगदी कान लावूनच घरभर फिरत असते आणि हे तिच्या कानावर पडतं. वल्लरी मनात विचार करते की अरे बापरे, त्या म्हाताऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि आता हा काही अर्णव इथे थांबणार नाही. ईश्वरीच्या विषयी त्याच्या मनात राग आहे, परंतु तो राग सहजासहजी निघून जाईल. जर त्या ईश्वरीच्या बाबांचं असं झालं तर तिला सहानुभूतीच मिळेल अर्णवकडून आणि पुन्हा यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हायचं. त्यामुळे काही झालं तरीही मला या दोघांना लांब ठेवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे अर्णव हा तिथे हॉस्पिटलमध्ये जाताच कामा नये. काहीतरी मला केलंच पाहिजे, असं आता वल्लरी ही स्वतःच बोलत असते. त्याच वेळेला मग आता इथे अंजली विचारते की अर्णव, तू कुठे चाललायस? त्यावेळेला मग तो म्हणतो की मग बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तिच्या मला जायला हवं. अंजली म्हणते की आता नको जाऊस तू, कारण तुला माहिती आहे ना सध्या त्या प्रकरणावरून घरात काय चालू आहे, उगीच दुसरं वेगळं काहीतरी सुरू व्हायचं, म्हणूनच प्लीज आता नको जाऊस. त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणतो की ताई, असं कसं बोलतेस तू? अगं, ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, तर ते क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहेत, मग मला तिथे जायला नको का? तिला मोराल सपोर्टची गरज असेल तर मला तिथे असायला हवं आहे, असं तो सांगतो. त्याच वेळेला ईश्वरी आता डॉक्टरांना विचारते की सर, काय झालं आहे, माझे बाबा ठीक तर आहेत ना? त्यावेळेला मग डॉक्टर म्हणतात की हो, ॲक्च्युली त्याचं काय झालं आहे की तुमचे बाबा या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाही आहे, म्हणून आम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलण्याची म्हणजेच गरज वाटते असं वाटतं आहे, म्हणून आम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलतो आहे आणि ती ट्रीटमेंट घेण्यासाठी जरा वेगळी पद्धत आहे, त्यासाठी पैसे लागतील म्हणजे जरा जास्तीचे. तेव्हा ती म्हणते की तरी साधारणतः? तेव्हा मग सर म्हणतात की याचा खर्च काही लाखांमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक वगैरे किंवा मोठा भाऊ बहीण किंवा कोणी असं जर असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा, काका दादा वगैरे असं जेंट्स व्यक्ती, त्यांच्याशी मी बोलून घेतो खरं तर. तेव्हा बिचारी ईश्वरी बोलते की नाही, म्हणजेच हे सगळं बोलण्यासाठी दुसरं कोणी नाही आहे, तुम्ही माझ्याशीच बोला हे सगळं. तेव्हा मग ते म्हणतात की सुरुवातीला तुम्हाला काही 1 लाख तरी अमाऊंट पहिले जमा करावी लागेल, त्यानंतरच आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. त्यामुळे आता सुरुवातीला तर तुम्ही काउंटरवर तेवढे पैसे भरा, मग आपण पुढच्या ट्रीटमेंटला सुरुवात करूया, असं डॉक्टर सांगितल्याबरोबर ईश्वरी हादरते, कारण इतके पैसे आणणार तरी कुठून, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तर आता
हे सगळं झाल्यानंतर आकाश नम्रताशी कॉलवर बोलत असतो की डोंट वरी, तू अजिबात काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, आणि जर कसलीही गरज लागली तरी तू मला सांग. आणि त्याच वेळेला हे सगळं वल्लरी ऐकते आणि वल्लरी त्याला येऊन बोलते की हे सगळं काय आहे, म्हणजे आकाश तू त्या ईश्वरीच्या बहीण नम्रताशी बोलत होतास का? तेव्हा मग कशासाठी असं विचारल्यावर तो सांगतो की अगं तिच्या बाबांचा अपघात झाला आहे, त्यामुळे ती बिचारी टेन्शनमध्ये आहे आणि म्हणूनच ती माझ्याशी बोलती आहे. त्यात काय, व्हॉट अ बिग डील. मग ती म्हणते की व्हॉट अ बिग डील म्हणजे काय, म्हणजे तिच्या बाबांचा अपघात झाला ना, तर तुझ्याशी बोलून तिला बरं वाटतं आहे. म्हणजे तुमच्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे का, म्हणजे इतकं तुम्ही एकमेकांच्या जवळपास आहात का? एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आकाश, तिच्याशी कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही आणि तिच्याशी बोलायचं देखील नाही. लक्षात आलं, हे मला चालणार नाही, असं ती त्याला सरळ धमकीच देते. नंतर मग ईश्वरी विचार करते की काय करू, एवढे पैसे मी आणू तरी कुठून? आता ₹1,00,000 भरायचेत, तर कशी व्यवस्था करू पैशांची, असं आता तिच्या डोक्यामध्ये खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेला आता ईश्वरी डोळ्यातून पाणी काढत असते की गणू बाप्पा, मला काहीतरी मार्ग दाखव, काय करू मी? आता ती तिथेच एकटी रडत बसलेली असते. बाबांना हे पैशाचं कसं म्हणजे मी मॅनेज करणार, आणि एवढे पैसे आणणार तरी कुठून, आणि आईला तरी काय बोलू मी? असे सतत अनेक प्रश्न ईश्वरीला भेडसावत असतात आणि ती आजूबाजूला टेन्शनने विचार करत असते की मी काय करू, कशामुळे या सगळ्या गोष्टी आता हँडल करू, असा सगळा प्रश्न तिला आता पडलेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते. ती आता डोक्याला हात लावून तिथेच बसलेली असते. काय करू काय नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच तिला मिस इंदौर असा आवाज येतो आणि ती आजूबाजूला समोर बघते, तर तिथे अर्णव उभा असतो. आता अर्णव सर, असं ती पटकन बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते, कारण अर्णवचीच खरं तर तिला गरज असते आणि त्याच वेळेला अर्णव आल्यामुळे ती आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. आता अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही आलात. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू काळजी करू नकोस, मी आलो आहे. बाबांची तब्येत कशी आहे आता? तेव्हा ती रडायलाच लागते आणि म्हणते की अर्णव सर, बाबांना खूप लागलं आहे, त्यांचं खूप रक्त गेलं आहे आणि ते खूप क्रिटिकल अवस्थेत आहेत, ICUमध्ये आहेत ते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, डोंट वरी, काळजी करू नकोस, होतील बाबा ठीक. आता मी आलो आहे ना, आता काहीच प्रॉब्लेम होणार नाही, मी तुझ्यासाठीच आलो आहे, असं तो बोलत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही रडते आणि अर्णवला मिठी मारते आणि अर्णवच्या मिठीमध्ये तिला अगदी शांत वाटत असतं आणि खूप बरं वाटत असतं. आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर, नको काळजी करूस, मी आता आलो आहे, आता काहीही होणार नाही आहे, कसलीही काळजी करू नकोस. आपण बाबांच्या ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची कमी आणायची नाही. काही झालं तरीही सगळ्या गोष्टी आपण अरेंज करायच्याच आहेत त्यांच्यासाठी, नको घाबरूस तू. आणि तेव्हा ईश्वरी रडतच असते. अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, तू आता अशी रडू नकोस, आता मी आलो आहे, डॉक्टरांशी बोलून सगळं काही व्यवस्थित करतो मी. त्याच वेळेला मग आता ईश्वरी अगदी रडतच असते. तेव्हा अर्णव तिचे डोळे अगदी पुसून घेतो आणि म्हणतो की मिस इंदौर, नाही काळजी करायची, आता सगळं ठीक होणार आहे, यू डोंट वरी. त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर, मी काय करू, बाबांची अशी अवस्था. अर्णव म्हणतो की एक मिनिट थांब, तुला हे टेन्शन आहे ना, तर आता हे टेन्शन मी तुझं पळवूनच लावतो बघ, कसं हकलवून लावतो बघ या टेन्शनला. त्याच वेळेला मग आता इथे ईश्वरी ही अर्णवला हात पुढे करते. अर्णव म्हणतो की हात पुढे कर बघू, आणि त्याच वेळेला मग तो तिच्या हातातलं जे काही असे उंजळीतून सगळं स्वतःच्या हातामध्ये घेत असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तुला माहिती आहे का हे काय केलं आहे मी? मी सगळं तुझ्या हातात जे काही टेन्शन होतं ना, म्हणजे तुला जे काही हे टेन्शन होतं ना, हे टेन्शन सगळं मी स्वतःकडे ओढून घेतलं आहे. म्हणजेच हे जे काही टेन्शन आहे, हे टेन्शन हे सगळं तुझ्याकडून माझ्याकडे घेतलं आहे. त्यामुळे आता तुझं टेन्शन हे तुझ्याकडून गायब झालं आणि ते माझ्यापाशी आलं लक्षात. त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही आणि आता मी आहे ना तुझ्यासोबत, मग तुला घाबरण्याची काही गरज नाही. मी सगळं देवाला सांगितलं की तुझं टेन्शन मला द्यायला. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला खूप बरं वाटतं आणि तिला हसायला येतं. न म्हणतो मिस इंदौर, बघितलंस ना, हेच मी तुला सांगत होतो की आता चेहऱ्यावर तुझ्या स्माईल आलं तर आता सगळं काही टिकवणार आहे. तुझे बाबा पण ही स्माईल बघणार आणि त्यांनाही बरं वाटणार. आलं आहे का लक्षात? म्हणून आता अजिबात या चेहऱ्यावर टेन्शन आणायचं नाही, आपल्या बाबांना आपण बरं करायचंच आहे, असं ईश्वरीला आता सर सांगतात आणि त्यामुळे तिच्या गालावर आता एक हलकीशी स्माईल आलेली असते आणि ती खूपच जास्त खुश असते. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे अर्णव सर, मी तुमचीच वाट बघत होते.
परंतु आता ती नंतर समोर बघते आणि अर्णवकडे बघायला जाते, तेव्हा आजूबाजूला तो कुठेच नसतो, तो गायब झालेला असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णवचा हा तिला झालेला एक भास होता. अर्णव खरं तर आलाच नव्हता, हा सगळा एक तिचा भासच होता. अर्णव आल्याचा ती म्हणते की अर्णव सर आलेच नाहीत म्हणजे, आणि ती पुन्हा एकदा रडायला लागते. आणि तेवढ्यातच इथे आता जयू आत्या आणि नमू येतात आणि मग नमू आल्यावर म्हणते की इशू प्लीज रडणं थांबव, आता नका रडू. आणि जयू आत्या सांगते की इशू हे बघ, अजिबात दादाची काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे की तू आणि सुप्रिया ना आता दोघीजणीही जरा घरी जा, विश्रांती घ्या, कालपासून इथेच आहात तुम्ही, अजिबात घरी गेलेले नाही आहात. तेव्हा इशू म्हणते की नाही, बाबांना सोडून मी कुठेच नाही जाणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, तेव्हा जयू आत्या म्हणते की अगं असं नको करूस, बघ तुझी अवस्था रडून रडून कशी झाली आहे ती. सुप्रिया पण बिचारी रडून रडून अगदी बेजार झाली आहे, आणि त्यामुळे तुम्ही दोघी आता घरी जाऊन जरा आराम करा, थोडा फ्रेश व्हा, तोपर्यंत आम्ही आहोतच ना दोघी इथे, नका काळजी करू, सगळं काही होईल व्यवस्थित. तेव्हा मग आता नमू म्हणते की अजिबात काळजी करू नकोस इशू, अगं सगळं काही व्यवस्थित होईल आणि प्लीज तुम्ही जा. तेव्हा आता अंजली जेव्हा अर्णवला थांबवते, तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई अगं असं काय बोलतेस तू, अगं मिस इंदोरला माझी गरज असेल आणि मी जाऊ नको आहे अशा वेळेला. तेव्हा मग अंजली म्हणते की माझं समजून घे, मला काय म्हणायचं आहे की अगोदरच सिच्युएशन क्रिटिकल आहे, जर त्यांनी तुला तिथे पाहिलं आणि ते पुन्हा चिडले तर काय होणार. तेव्हा मग तो म्हणतो की आय डोंट केअर, मला सध्या इतकंच कळतं आहे की त्यांची परिस्थिती बेकार आहे आणि मिस इंदोरला खरं तर कोणाच्या आधाराची गरज असेल, आणि त्यामुळेच मी आता जातो आणि मिस इंदोरला मला भेटावंच लागेल, ती माझी वाटही बघत असेल, तिथे जर कसली गरज लागली तर कोण आहे त्यांच्या मदतीला. तेवढ्यातच तिथून आता राकेश येत असतो आणि राकेश जेव्हा बॅग घेऊन मुद्दाम बँगलोरवरून आल्याचं नाटक करतो, आणि ते अर्णव हा सांगत असतो की ताई काही झालं तरीही मी जाणारच ईश्वरीच्या बाबांकडे, मिस इंदोरला माझी गरज असेल, त्यांचं जर काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. असं म्हटल्यावर आता राकेशच्या सगळं कानावर पडतं आणि तो म्हणतो की काय याचं चाललंय काय, म्हणजे हा तिकडे जर त्या ईश्वरीकडे गेला तर सगळा प्लॅनच माझा चौपट होऊन जाईल, नाही याला मला काहीतरी करून थांबवलंच पाहिजे, असं आता तो म्हणत असतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरीला आई म्हणत असते की इशू अगं आता बाबांची ट्रीटमेंट बदलत आहेत, मग आपण या पैशांची, इतक्या मोठ्या पैशांची व्यवस्था कुठून करायची, काय करायचं मला तर काहीच समजत नाही आहे, काय करूया आपण इशू, असं आता सुप्रिया ईश्वरीला विचारते आणि ईश्वरी निरुत्तर असते. नंतर मग इथे आजीला आता राकेश भडकवायला येतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती आहे अर्णव तिकडे जायला बघतोय, ठीक आहे तो त्याचा मोठेपणा आहे, परंतु अहो अशा या केसेसमध्ये मी हजारो केसेस बघतो ना, या अशा सगळ्या केसेसमध्ये ना उगीचच अर्णव अडकला जाईल, त्यामुळे मला असं वाटतंय की अर्णवला आपण तिकडे ना पाठवताच कामा नये, मला तरी पर्सनली असं वाटतं बाबा. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की हो हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबरच बोलताय, नाही आता काही झालं तरी ना चिंटूला मी तिकडे पाठवणारच नाही आहे, बघूया कसा चिंटू तिकडे जातो ते, असं आजीला तो भडकावून मोकळा झालेला असतो. आणि नंतर मग आता अर्णव हा तिथे भेटायला निघालेला असतो. अर्णव म्हणतो की आजी मला पटकन निघावं लागेल, ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा अपघात झाला आहे, त्यामुळे मला त्यांना भेटायला लगेचच निघावं लागणार आहे, असं म्हणून आता तो तिथे अर्णव जायला निघत असतो. तेवढ्यातच आता आजी त्याला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट चिंटू तिथेच थांब, तू कुठेही जायचं नाही आहेस आणि माझी तुला शपथ आहे, असं म्हटल्याबरोबर अर्णव चिडतो आणि तिथेच उभा राहतो. आता ईश्वरीसाठी अर्णव हा तिथे जाणार का, आजीचे नियम मोडून तो ईश्वरीला भेटणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांची अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.